नमस्कार, मी शाहीद शेख उर्फ मुन्नाभाई. मी NCPचा उमेदवार आहे. वॉर्ड क्रमांक 29 क वसई वेस्टचा उमेदवार आहे. मी लास्ट 30 वर्षापासून सोशल वर्क करत आहे. आता प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर जास्त सोशल वर्क करणार. आणि आम्ही कोरोनामध्ये मेडिकल फॉर्म अशी आम्ही खूप सेवा केलेली आहे. तर आता आमचा जे गट आहे ते गटमध्ये आमचे जे मंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी खूप सेवा केलेली आहे. खूपशी योजना आणलेली आहे एज्युकेशनसाठी, महिलांसाठी, आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, लाडकी बहीण अशी खूपशी योजना आणलेली आहे आणि पुढे पण अशी योजना आणणार. आणि जे काय आर्थिक सपोर्ट किंवा दुसरा कुठलाही सपोर्ट लागेल ते आमच्यातर्फे होणार. कारण की अजितदादा पवार हे या लोकांनी खूप काम केलेलं आहे या विषयावरती. आपण महानगरपालिका सेवा अशी आहे की आपल्या लोकांना ॲक्च्युली महानगरपालिका ह्या लोकांना माहीत नसते की बा महानगरपालिकेमध्ये कुठली योजना आहे. जसं की आपल्या महानगरपालिकेमध्ये एज्युकेशन योजना आहे, वृद्ध योजना, सिनियर सिटीजन योजना आहे आणि दुसरी खूप एज्युकेशन आहे, सिनियर सिटीजन आहे, आरोग्य योजना आहे, एज्युकेशनसाठी आहे, अशी खूप योजना आहे. काय आहे महिलांसाठी पण योजना आहे. महिलांसाठी फंड मिळते, लग्नासाठी फंड मिळते, मुला झाल्यानंतर फंड मिळते. हे लोकांना या योजना माहीत नाही. आणि एज्युकेशनसाठी मौलाना आझादची योजना आहे आणि तहसील कार्यालयाचे खूप काम आहे, ते पण आम्ही करून देणार. जसे डोमेसेल आहे, रहिवासी असे दाखले बनवून देणार. आम्ही लोकांची सेवा केलेली आणि सेवासाठी बसलेले. हॉस्पिटल इकडे वसई विरार महानगरपालिका हॉस्पिटल चांगला आहे. आता एक 25-30 बेड आणखी वाढवलेले आहे. आणखी आम्ही चांगली सेवा देणार. जसे म्हणजे आपले गोरगरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये गेले तर ते बिल भरू शकत नाही, खूप मोठा बिल येते. तर आता आमच्या ICU रूम पण आहे, ऑपरेशन थिएटर चांगला आहे. तुम्हीचे तर डेव्हलपमेंट असं नाही की झालेली नाही, मशानभूमीची डेव्हलपमेंट झालेली आहे, तरी पण आम्ही त्यांच्यावरती लक्ष देऊ. जसं आमचा कब्रस्तान आहे, पुढे मशानभूमी आहे आणि दुसरी लोकांना मशानभूमीचा एक मसला आहे, ते रिझर्व ठेवलेली मशानभूमी तिकडे आपल्या सन सिटीमध्ये, त्यासाठी पण आम्ही लढणार आहे. कारण की ते रिझर्व आहे मशानभूमी आणि ते सार्वजनिक आहे. असं नाही की फक्त मुस्लिम लोकांसाठी आहे. मुस्लिम आहे, शिया आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, सर्व समाजासाठी आहे. नाही, मला तर रिस्पॉन्स चांगला आहे. कारण की मी 30 वर्षापासून काम करतो आणि मी असा नगरसेवक आहे, लोकांना माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. मी कधी पण अवेलेबल असतो. कोर्टाच्या बाजूला माझी ऑफिस आहे, तिकडे माझ्या एरियामध्ये माझी ऑफिस आहे, माझं घर माझ्या वॉर्डमध्ये माझं घर येते. तर लोकांना चांगली आम्ही सुविधा देणार आणि कधी पण संध्याकाळी, सकाळ ते रात्रीपासून आम्ही त्यांना भेटणार, अवेलेबल असणार. दुसऱ्या लोकांसारखा नाही की नगरसेवक बाय हाय नाही, कुठे बाहेर गेलेला आहे, 15 दिवस नंतर येणार, 1 महिन्यानंतर येणार, असं नाही. आम्ही अवेलेबल असतात 24 तास. नाही, आमची ते तुम्ही चांगलं सांगितलं. तर आव्हान तर आहे आमचे. माझी समोर BJP पण आहे, मशाल पण आहे, शिंदे गटचे लोक पण आहे, आझाद उमेदवार पण आहे. पण माझं काम बोलणार ना, मी एवढा काम केलेलं आहे, माझा काम बोलणार. लोकांना माहित है कि भाई मुन्ना भाई है ना, कभी भी अवेलेबल हो जाएगा. मुन्ना भाई को एक फोन करेंगे तो अवेलेबल हो जाएगा. मुन्ना भाई को आवाज देंगे तो मिल जाएगा. तो आम्ही तर काम करणारच आहे. आम्ही काम करणारे लोक आहे आणि पुढे पण काम करणार. जनताची माझी अशी रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त मताने मला माझ्या सर्व मतदारांना नमस्कार आहे. माझे असं आव्हान आहे की मी NCP अजितदादा गटवरून उभा आहे, वॉर्ड क्रमांक 29 क. तर सर्व नागरिकांना, सर्व वोटर्सना माझी विनंती आहे की जास्त वोट देऊन मला निवडून आणा. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी जे काम सांगितलं मी ते कामसाठी तुमच्याकडे हजर राहणार. माझी अशी विनंती आहे की जास्त वोट देऊन मला प्रचंड करा.